अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराज धीराज योगी राज परब्रह्म भक्त प्रतिपालक सैगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय हो. गजानन महाराजांच्या आशीर्वादानं, माझ्या प्रेक्षकांच्या आशीर्वादानं आजचा जो दिवस आहे माझा आनंदात गेलेला आहे. आणि आजचा जो विषय आपला की एक दिवस प्रत्येकाला खाली हात जायचं आहे. देशाचा सर्वात मोठा आजचा प्रश्न आहे जो आहे भ्रष्टाचार. आता मी आर्मीमध्ये ड्युटी करत असताना मला तर माझ्या सिनियर लोकांनी तर काही सांगितलं नाही की बा कोणाकडून कसे पैसे घ्यायचे हरामाचे नाही. फक्त एकच शिकलो आर्मीमध्ये मी की कष्टाचं आणि इमानदारीचा पैसा हा कधीबी माणसाला शांत झोप असतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या घडीला बाकी डिपार्टमेंटमध्ये मी भरपूर असं स्पेशल डिपार्टमेंटचं नाव घेत नाही, पण पब्लिकचे जे डिपार्टमेंट असतात त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांकडून पैसा घेतला जातात. हे जे नोकर वर्ग जे खुर्च्यावर बसलेले असतात ते तसे ते त्यांची कामं करत नाही. त्यांना डबल पगार भेटावं ही त्यांची इच्छा असते. कारण प्रत्येक महिन्याला सरकार पगार बी देतात आणि जनताकडून त्यांना कसे पैसे भेटेल हे याच्यावरती त्यांचा सर्वात जास्त भर असतो. तर कारण हे लोक जर म्हटलं कधी नोकर आहे ना, शेवटी ते जनतांच्या कल्याणासाठी जनतेच्या कामासाठी ते ठेवलेले असतात. तरी पण हा पैसा काय घेतात बरं, मला हे समजत नाही ते. आणि एक प्रेक्षकांना एक माझा एक संदेश आहे, एक छानसे याच्यावरती एक कविता म्हणून दाखवतो मी की बा हा कवलीतून जर एखाद्या नोकर वर्गाला जर थोडा बी जर फरक पडला कधी तर माझ्यासाठी खूप छान आहे. तर ही कवली मी गातोय. चलता सूरज धीरे 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 ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा. तू यहाँ मुसाफिर ए सुरोए फानी है, 4 रोजों की मेहनत तेरी जिंदगानी है. झर झमी झर जेवर कुछ न साथ जाएगा, खाली हाथ आया है तो खाली हाथ जाएगा. चढ़ता सूरज धीरे 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 ढलता झर जाएगा. जैसी करनी वैसी भरन, आज किया कल ही पाएगा. सर को उठ को उठा कर चलने वाला एक दिन ठोकर खाए की जाएगा. चलता सूरज धीरे 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 ढलता झर जाएगा, ढलता जल जाएगा. प्रेक्षकांनो, हे छोटीशी एक कवाली, या कवालीतून संदेश देण्याचा हाच प्रयत्न करतो. म्हणजे सांगायचा उद्देश हाच आहे की जीवन जगण्यासाठी फक्त आपल्याला काय 2 टायमाचं जेवण, अन्न, वस्त्र, निवारा आणि एक साधं सिंपल राहणीमान जर असलं की माणसाला जी जास्त काही पैशाची गरज नसतात. आज जर ताजं उदाहरण जर म्हटलंच कधी तर आजच्या घडीला कुंभमेळा चालू आहे प्रयागराज या ठिकाणी. त्या ठिकाणी आपले महान साधू संत नागा साधू आलेले आहे. त्यांनी स्वतःच्या अंगाला भस्म लावून ठेवलेला आहे. आणि त्या भस्मापासून आपल्याला हे समजलं की एक दिवस आपलं जे शरीर आहे, एक दिवस आपलं शरीर आहे हे राख होणार आहे. म्हणून हे लाख मोल जे लोक आजच्या घडीला टेबला खालून सर्वसामान्य लोकांकडून टेबला खालून पैसे घेतात ना, आणि त्यांना काय वाटतं माहिती आहे का की बा आपल्याला कोणी बघतच नाही. पण नाही हो, परमेश्वर प्रत्येकाला बघत असतो. एखादं मांजर असतं ना, मांजर दूध पित असताना डोळे बंद करतात. त्या मांजराला असं वाटतं मला कोणी बघतच नाही, पण त्याला सर्व दुनिया बघत असतं. याचा अर्थ ते डोळे लावतं म्हणजे त्याला कोणी बघत नसतं का? बघतं ना, सर्व दुनिया बघते ना. आजच्या घडीला कितीही कमावो, मुलं आपली नाव नाही घेणार की माझ्या आईवडिलांना एवढी कमवलं तेवढी कमवलं नाही. तरी पण ते काय म्हणणार, माझ्या वडिलांना काही नाही केलं माझ्यासाठी. तर त्याच्याकरता आपला भ्रष्टाचाराचा जो पैसा असतो तो एक तळमळीचा प्रश्न असतो. सर्वसामान्यांना मेहनत केलेली असते आणि ज्यावेळेस तो एखाद्या नोकर वर्गाला पैसा देतो तर तो मनापासून थोडा देत असतो. नाही, त्याला कुठेतरी मजबुरीचा फायदा हे नोकर वर्ग घेत असतात. आपल्या लहान मुलांना संस्कार द्या. कारण आपण टेबला खालून जर पैसे घेत असेल तर हे किंवा घरी येऊन लोक पैसे घेतात की बा द्या आम्हाला, हे कमिशन द्या, तेवढं कमिशन द्या. तर त्यावेळेस आपली मुलं बघतात आणि त्या मुलांचे संस्कार त्यांच्यावर पडतात. तर हे असं होऊ नये. आपल्या लहान मुलांना आपण नीट संस्कार द्यावा. आजकाल तुम्ही किती प्रॉपर्टी कमवतात हे सर्वात महत्त्वाचं नाही, तुमची वागणूक, आपली माणुसकी हे सर्वात महत्त्वाचं. हे आपल्या भावी पिढीसाठी, आपल्या ह्या देशासाठी आपण काय देऊ शकतो हेच म्हणतो.
आणि 2021ला जे संकट आलं होतं जगातील महामारी कोरोना, तर ते कोरोनाने सर्व सांगितलं हो, कोणी कोणासाठी नाही या जीवनामध्ये. माणसाचा एकट्याचा जन्म आहे, एकट्याला मरणं आहे आणि एकट्याला जायचं पण आहे देवाच्या घरी. आणि त्यावेळेस जम्मूला असताना, मी ड्युटीला असताना माझा एक जीवनातला अनुभव प्रत्यक्ष सांगतो मी तुम्हाला, की ज्यावेळेस ते कोरोनाचं पेशंट होतं आणि ते डेथ बॉडी त्याचे घरी रिजेक्ट करत होते, नाही बा मी ह्या बॉडीला त्याच्या अंत्यसंस्कार करू शकणार नाही. आणि त्यावेळेस सरकारने पण त्याला तशी परमिशन दिली नव्हती. मग ॲक्च्युली ज्यावेळेस ते आमच्या आर्मीवाल्यांच्या कॅम्पकडे आले ते डेड बॉडीचा चार्ज, तर त्यावेळेस आम्ही अंतिम संस्कार वगैरे केले. त्यावेळेस ज्यावेळेस मी बायोडाटा बघितला, तर ते जो व्यक्ती होता ना, ते एक GST टॅक्स रिटायरमेंटचा ऑफिसर होता. त्यावेळेस वाटलं यार, की यार एवढा मोठा अफसर असताना त्याला त्याच्या मुलांनी, त्याच्या बायकोने, घरच्या लोकांनी त्याला रिजेक्ट केलं, कारण ते कोरोनाचा पेशंट होता ना. तर तेव्हा समजलं यार, ज्या व्यक्तीने आपल्या घरादारासाठी जिंदगीभरची कमाई केली आणि तेच लोक त्यांना घेण्यासाठी तयार नाही. तेव्हा समजलं यार, की आपण जे जगायचं ना, फक्त ह्या जगासाठी फक्त नाव मागं राहतं आणि वाईट करायचं बी नाही. पुन्हा आपल्या डोळ्यासमोर जे वाईट घडतं आहे ते घडू द्यायचं पण नाही. अजून एक सिकंदरची गोष्ट सांगतो मला. जो सिकंदर, ज्याने सर्व जगावरती राज्य केलं आणि ज्यावेळेस त्याने सांगितलं होतं, ज्यावेळेस मी मरण ना, तर माझे हे दोन्ही हात काय करायचं, हात खाली ठेवायचं. म्हणजे ह्या दुनियाला समजायला पाहिजे की सिकंदर जिसने इस जग को जग लिया है, तब भी वो भी खाली हाती जा रहा है. तर तेव्हापासून हा भगवंताला माझा हा एक संदेश आहे की प्रत्येक नागरिक आनंदात, सुखी, समाधानात, शांती आणि राहावा. आणि एक भगवद्गीतेचा एक संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी एक काम करतो, की परिवर्तन ही संसारचा नियम आहे. आपण जे म्हणतो ना, की काय झालं बा, काय नाही, पैसा म्हणजे सर्व काय नाही. बघा, एक भगवद्गीतेचा हे की श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, की जो युद्धभूमीवर असताना जो हुआ वो अच्छा हुआ, जो हो रहा है वो भी अच्छा ही हो रहा है, जो होगा वो भी अच्छा ही होगा. तुम्हारा क्या गया है जो तुम रोते हो, तुम क्या लाए थे तुमने खो दिया है, तुमने क्या पैदा किया, जो नष्ट होगा वो नष्ट ही होगा. तुमने जो लिया यही से लिया है और जो दिया यही पर दिया है. जो आज तुम्हारा है कल किसी और का था और कल किसी और का होगा. हा छोटासा मॅसेज भगवद्गीतेतून मी देण्याचा प्रयत्न केलेलो आहे. माझ्या प्रेक्षकांना भगवंतांनी मी ही प्रार्थना करतो, सर्व आनंदात, सुखी, समाधानी, शांती, सर्वांना धन संपत्ती लागो, फक्त वाईट मार्गानुसार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.